सृष्टी निर्माण करता म्हणजेच तो श्री गणेश। या सृष्टीतील प्रत्येक तत्वाला कार्य करण्यासाठी जो सामर्थ्य देतो, बळ देतो, शक्ती देतो, तो श्री गणेश। ती ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राण आले, जे जगात ते चालिता। पृथ्वीला कार्य करण्यासाठी जो का सामर्थ्य देतो तो श्री गणेश, सूर्याला, आपाला, आकाशाला, वायूला कार्य करण्यासाठी जो सामर्थ्य देतो तो श्री गणेश। तोच श्री गणेश तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये, आपल्या देहामध्ये प्रत्येक इंद्रियाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य देत असतो। डोळ्यातून पाहणारा तो श्री गणेश, कानातून ऐकणारा तो श्री गणेश, मुखातून बोलणारा तो श्री गणेश, सर्वांगाने कार्य करणारा तो श्री गणेश। ब्रह्मांडामध्ये त्याचं अस्तित्व आहे, त्याचं सामर्थ्य आहे, तोपर्यंत सगळ्या प्रकारची क्रिया आपल्याला पाहायला मिळते। तसं पिंडामध्ये सुद्धा, आमच्या देहामध्ये सुद्धा जोपर्यंत तो श्री गणेश आहे, तो गणपती आहे, तो बाप्पा आहे, तोपर्यंत आम्ही सगळ्या प्रकारची कर्म, सगळ्या प्रकारचं कार्य करत असतो। आणि म्हणून आम्ही कार्य करत असताना त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, त्या गणेशाचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या गणेशाचं स्मरण ठेवलं पाहिजे। कारण त्याच्या सामर्थ्याने आम्ही सगळं काही कार्य करत असतो, त्याच्या बळाने आम्ही सगळं काही कार्य करत असतो। जो ब्रह्मांडामध्ये ब्रह्म म्हणून कार्य करतोय ना, परब्रह्म म्हणून कार्य करतोय ना, तोच देव, तोच श्री गणेश आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या देहामध्ये, आमच्या शरीरामध्ये आत्मा म्हणून कार्य करतो। तोच श्री गणेश आम्हाला आत्मा म्हणून सांभाळत असतो। आणि म्हणून जोपर्यंत तो आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, बरं का। गणपती बाप्पाची स्थापना जर नसेल, देव जर नसेल, त्या ठिकाणी मूर्ती रूपाने जो विराजमान झालेला देव आहे, बाप्पा आहे, तो बाप्पा जर नसेल तर सगळ्या मखाराला किंमत, सगळ्या सजावटीला किंमत शून्य आहे। सजावटीला महत्व तेव्हा येतंय ज्या वेळेला बाप्पाची स्थापना त्या ठिकाणी होते तेव्हा। जसं आमचं सुद्धा या देहाला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत। एकदा अंतरात्मा निघून गेला, एकदा तो श्री गणेश निघून गेला, एकदा तो बाप्पा निघून गेला की कितीही जरी सजावट केली, नाही का, कितीही जरी सजावट केली तरी ती व्यर्थ आहे। म्हणून आम्ही काय करायचंय तर अखंड भगवंताचं स्तवन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे। त्या देवाची, आपण ज्याला देवपूजा म्हणतो, ती देवपूजा करायची आहे। ती देवपूजा आमच्याकडून घडावी, त्या देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडावं, त्या देवाचं स्तवन आमच्याकडून घडावं, म्हणून आम्ही त्याला घरामध्ये मूर्ती रूपाने आणून या ठिकाणी विराजमान करत असतो। देवाला मूर्ती रूपाने आम्ही आणत असतो, त्याची सेवा घडावी म्हणून, त्याचं भजन आमच्याकडून घडावं, त्याचं स्तवन आमच्याकडून घडावं, त्याचं नामस्मरण आमच्याकडून घडावं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी काय करतोय, देवाला मूर्ती रूपाने आमच्या घरी आणत असतो। आज जर पाहायला गेलं तर ज्या उद्देशाने आम्ही देवाला घरामध्ये आणतो त्याची आठवण किती जणांना असते बरं, नाही का? देवाला आपण कशासाठी घरी आणतो? टाइमपास म्हणून का? नाही ना। त्या देवाची सेवा आमच्याकडून घडावी, त्या देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडावं, देवपूजा आमच्याकडून घडावी, म्हणून देवाला आम्ही घरी आणत असतो, नाही का? मग तो देव आमच्या घरी आल्यानंतर आम्हाला किती बरं आठवण असते, नाही का? किती स्मरण असते, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही कसं राहिलं पाहिजे, आम्ही कसं जगलं पाहिजे, नाही का? इतर दिवशीचा हा घर आणि भगवंत देव विराजमान असतानाचा हा घर, काही फरक जाणवतो का? काही बदल दिसतो का काही तुम्हाला? म्हणजे एकदा तो बाप्पा आमच्याकडे मूर्ती रूपाने विराजमान झाला ना की घराचं मंदिरात रूपांतर होत असतंय। कारण जो तो या घरी येतोय ना तो देवाच्या दर्शनासाठी येत असतो, देवाच्या दर्शनासाठी येत असतोय।
देवाच्या दर्शनासाठीच आम्ही मंदिरात जात असतो ना. ही ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम आमच्यावर आहे. 1.5 दिवस जी काही सकारात्मक ऊर्जा या घरामध्ये या ठिकाणी निर्माण होते की नाही, जो आनंद जो उत्साह या घरामध्ये निर्माण होतो की नाही, तो वर्षभर टिकवून ठेवणं हे आमच्यावर अवलंबून आहे. ती ऊर्जा ती प्रेरणा टिकवून ठेवणं हे आमच्यावर अवलंबून आहे. बरं का. विसर्जन मूर्तीचं होतंय, पण मूर्तीचं विसर्जन करता करता त्या बाप्पाच्या बरोबर त्या मूर्तीच्या बरोबर आम्हाला बऱ्याच गोष्टींचं विसर्जन करता आलं पाहिजे, नाही का. बऱ्याच गोष्टींचं विसर्जन करता आलं पाहिजे. आणि जेव्हा आमच्याकडून बऱ्याच गोष्टींचं विसर्जन होतंय ना, तेव्हा मग ती ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आमच्या घरामध्ये टिकून राहत असते, नाही का. घराचं मंदिरात रूपांतर करणं सोपं आहे. आम्हाला कठीण वाटतंय ते, नाही का. जसं आम्ही आमच्या घरात बाप्पा आल्यानंतर हसून खेळून राहतो की नाही, तसं जर आम्ही सतत हसून खेळून राहिलो तर ती ऊर्जा टिकून राहील ना. त्याच विचाराने जर आम्ही आमच्या घरामध्ये राहिलो तर ती ऊर्जा टिकून राहील ना. म्हण होती बघा ती आपण ऐकलेली एक, दया क्षमा शांती, काय तेथे देवाची वस्ती, अशी म्हण होती ती. पूर्वी अशी बालावर वगैरे लिहिलेली असायची घराच्या, नाही का. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देवाची वस्ती कुठे असते? जिथे दया आहे, जिथे क्षमा आहे आणि जिथे शांती आहे, तिथे देवाची वस्ती नाही, तिथे देवची वस्ती. तिथे देवच राहत असतात, त्या घरात देव राहत असतात, देवासारखी माणसं राहत असतात, देवाच्या विचाराची माणसं राहत असतात, देवाच्या विचाराची माणसं राहत असतात. आणि म्हणून आम्ही ते स्मरण ठेवलं पाहिजे की ज्या पद्धतीने भगवंत आमच्या घरात आल्यानंतर आम्ही राहतो, वागतो, जगतो, जे काही कार्य करतो, त्या पद्धतीने आम्हाला सतत सतत तसं राहत आलं पाहिजे, बरं का. तो देव आमच्या अंतःकरणामध्ये निर्गुण रूपामध्ये कार्य करतोय, साक्षी ब्रह्म म्हणून कार्य करतोय, चैतन्य ब्रह्म म्हणून कार्य करतोय. आमच्या डोळ्याची पापणी उघडझाप होते ना, एवढ्या वेळामध्ये सुद्धा आम्ही काय करतोय ते सुद्धा बारीक लक्ष लावून भगवंत पाहत असतोय, बरोबर आहे की नाही. आपली एखादी लहान वस्तू जर हरवली, बरं का, म्हणून आम्ही काय करतोय माहितीये का, सुईला धागा लावून ठेवतो, बरोबर ना. लहान सुई जर असेल तर तिला आपण काय करतो, तशी नाही ठेवत, त्याला धागा लावून ठेवतो. कारण माहिती आहे धागा जर असला तर सापडायला सोपी जाते ती. धागा जर नसला ना आणि ती लहान सुई जर कुठे पडली तर सापडायला कठीण जाते, बरोबर आहे की नाही. मला सांगा, लहानात लहान वस्तू जर पडली तर ती लहानात लहान वस्तू शोधण्यासाठी आपण डोळे मोठे करतो का बारीक करतो? बरं, मोठे डोळे करतो का? आपण बोलतो ना जरा बारीक डोळ्याने शोध ना, बारीक डोळ्याने शोध ना. तसे आमचे सूक्ष्माहून सूक्ष्म विचार कळावेत म्हणून त्या गणपतीचे डोळे बारीक आहेत. गजाननाचे डोळे कसे आहेत? बारीक आहेत ना. सूक्ष्माहून सूक्ष्म आमचे विचार कळावेत म्हणून गणपतीचे डोळे बारीक आहेत, बरं का. जेसीबीचं काम काय असतंय बरं? त्याचं आतमध्ये गाळ असेल तो सगळा उकरून काढतोय ना. त्याचं ते कसं असते बघा, ते समोरचं ते गाळ काढण्याचं, माती काढण्याचं जे हे असतंय ते कसं असते बघा. ते गणपतीची सोंड का वाकडी आहे? आमच्या अंतःकरणातले विचार काढण्यासाठी, आमच्या अंतःकरणातले जे काही कर्म आहेत ना, जे काही गुण आहेत ना, नाही का, ते दूर करण्यासाठी, ते काढण्यासाठी विचार केला पाहिजे, बरं का.
कधीतरी एखादा मुलगा जर अपराध करत असेल ना, एखादा मुलगा जर अपराध करत असेल ना, तर ती आई विचार करते, त्याला क्षमा करते, त्याला माफ करते, बरं का. पण किती दिवस माहितीये का, तिला सहन होतंय तोपर्यंत. नंतर नंतर शेवटी ती पण बोलते कधीतरी. काय बोलते माहितीये का, आता खूप झालं तुझं. काय ती आई कधीतरी त्या मुलाला बोलते, आता खूप झालं तुझं, आता मात्र तुझे अपराध माझ्या पोटात मावत नाहीत, बोलते ना ती आई. बरोबर आहे की नाही. एखाद्या मुलाचे अपराध जर आई म्हणते, खूप झालं तुझं, खूप अपराध झाले तुझे, आता तुझे अपराध माझ्या पोटात मावत नाहीत. जगाचे अपराध पोटात घालून घेण्यासाठी गणपतीचं पोट मोठं आहे. लंबोदर म्हटलेलं आहे ना त्याला, मोठं पोट. लंबोदर म्हणजे मोठं पोट. जगाचे अपराध पोटात घालून घेतोय तो देव आणि सर्वांना क्षमा करतोय, सर्वांना क्षमा करतोय. त्याला शरण जाणाऱ्याला ना, देवाला जो शरण गेला ना, त्याला भगवंत क्षमा करत असतो. फक्त शरण जाता आलं पाहिजे देवाला, बरं का. शरण जाता आलं पाहिजे. असा तो श्री गणेश कसा आहे, त्याची आपण आरती करत असताना स्तुती करतो नाही का. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकू केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणुजुणती नूपुरे चरणी घागरिया. म्हणजे अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत त्या देवाचा आम्ही स्तुती करतो, स्तवन करतोय नाही का. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. त्रिनयना दोन डोळे या आहेत आणि एक तिसरा ज्ञानचक्षु आहे ना. त्रिनयना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. असा तो देव आहे ज्याला सुरवर वंदन करतात, ज्याला सुरवर वंदन करतात असा तो देव आहे, बरं का. आणि मग म्हणून त्या देवाची जर आम्हाला स्तुती करायची आहे, त्या देवाचं जर आम्हाला स्तवन करायचं आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे ना, ज्ञान पाहिजे ना त्या गोष्टीचं नाही का. ते ज्ञान कसं प्राप्त होईल आपल्याला. आम्ही वाचलं, आम्ही ऐकलं, आम्ही मार्गदर्शन घेतलं, आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन केलं तर आम्हाला कळणार आहे नाही का. तो श्री गणेश कसा आहे, त्याची अनेक रूप आम्हाला सांगितलेली आहेत. गणपती बाप्पाची अनेक रूप सांगितलेली आहेत नाही का. तो अनामी आहे एकीकडे, दुसरीकडे तो अनंत नामी आहे, अनंत नामी आहे नाही का. एखाद्या माणसाला अनेक नावाने ओळखलं जाते. एखाद्या कार्यक्रमात ज्या वेळेला दोघे चौघे जण एखाद्या माणसाला पाहतात ना, त्या दोघा चौघांपैकी एक जण बोलतोय, अरे तो समोर माणूस आहे ना, तो माझ्या ओळखीचा आहे, खास मित्र आहे माझा. ज्याला सांगतोय ना तो ऐकणारा काय बोलतोय माहितीये का, तुझा मित्र असेल पण माझा मामा आहे. समजतंय ना, माणूस एकच आहे, पण तिसरा ऐकणारा काय बोलतो माहितीये का, तुझा मामा असेल ना तरी सुद्धा तिथे तो काहीतरी नातं लावतो. माणूस एकच असतो पण अनेक नात्यांनी तो त्या ठिकाणी ओळखला जातो, अनेक नात्यांनी ओळखला जातो, बरं का. दिवसभर घराच्या बाहेर गवंडी काम करणारा, विटकाम करणारा, त्याला काय म्हणतात बरं, गवंडीच म्हणतात ना. विटकाम करणारा त्याला गवंडी म्हणतात ना. तोच घरी आल्यानंतर गवंडीच राहतो का, त्याच्या मुलाबाळांसाठी, पत्नीसाठी, आई वडिलांच्या समोर ते काम तो करतोय म्हणून त्याला नाव पडलेलं आहे. भगवंत ज्या कारणास्तव या ठिकाणी जन्म घेतात आणि जे काम करतात ना, जे कार्य करतात ना, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो, त्यांचा विचार करत असतो. अन्यथा ज्ञानचक्षुने जर विचार केला तर तो सर्वव्यापी असणारा श्री गणेश सर्वत्र सारखाच आहे, सर्वत्र सारखा आहे. ब्रह्मांडात जो आहे तोच पिंडात आहे. ब्रह्मांडातला देव आणि पिंडातला देव वेगळा नाही आहे. फक्त आम्हाला आमच्या पिंडातला कळत नाही, आमच्या अंतःकरणातला कळत नाही, घरातला कळत नाही म्हणून तीर्थाला जावं लागतंय. पिंडातला कळत नाही म्हणून आम्हाला ब्रह्मांडात
पाहावं लागतंय, ब्रह्मांडात शोधावं लागतंय. ज्या दिवशी आमच्या पिंडातला देव आम्हाला कळेल ना, आमच्या अंतःकरणातला देव आम्हाला कळेल, आमच्या देहातला देव आम्हाला कळेल ना, त्या दिवशी ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये व्यापलेल्या त्या श्री गणेशाची ओळख आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? सर्वत्र आहे तो देव, सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे तो, सर्वत्र तो कार्य करत असतो. फक्त आम्ही त्याची काय केली पाहिजे? ओळख घेतली पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, नाही का? विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्याचं नामस्मरण आमच्याकडून अखंड घडलं पाहिजे, अखंड नामस्मरण घडलं पाहिजे. त्या देवाचं स्तवन आम्ही अखंड केलं पाहिजे, स्तुती केली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. देवाला भजन खूप आवडतंय, देवाला भजन आवडतंय. भजन म्हणजे काय? त्या भजनातून आम्ही देवाचे गुणगान गात असतो, देवाचं नामस्मरण करत असतो, ते देवाला आवडत असते. आज जर पाहायला गेलं तर केदार परिवार ना, हे केदार ना, त्यांचं आडनाव काय? केदार आहे. 1.5 दिवसाचा गणपती या ठिकाणी, अर्थात 1.5 दिवस गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान असतात या परिवाराकडे, नाही का? छान उपक्रम त्यांनी त्यांच्या मनामध्ये आलं. परवा फोन केला, महाराज म्हणे असं असं आहे, सेवा करायला वेळ मिळेल का? आता आम्हालाही आवडच आहे ना, नाही का? ज्या ठिकाणी देवाचं स्तवन करायला मिळतंय, आम्हाला देवाची स्तुती, देवाचं नामस्मरण, नामचिंतन जर घडत असेल तर आम्ही शक्यतो टाळत नाहीत, नाही का? नाही टाळत, आम्ही शक्यतो तरी टाळत नाहीत. कारण का? हीच सेवा महत्वाची आहे ना. आज जर पाहायला गेलं तर माणूस देवाला घरी आणतोय, मूर्तीच्या रूपाने विराजमान असतोय देव, बरं का? पण खरोखर त्याच्या पुढे देवपूजा सर्वत्रच घडते का? बरं घडते? सगळेच त्या देवाची स्तुती करतात का? नामस्मरण करतात का? त्याची हेलसांड जर होत असेल ना, त्याची पूजा जर आमच्याकडून घडत नसेल ना, त्याचं स्तवन जर आमच्याकडून घडत नसेल, त्याची स्तुती जर आमच्याकडून घडत नसेल, आणि त्या देवाच्या पुढे जर अधर्माची कर्म आमच्याकडून घडत असतील, अनितीची कर्म जर आमच्याकडून घडत असतील, नको तसं जर आमचं जगणं वागणं त्या देवाच्या पुढे असेल ना, तर संत म्हणतात नाही आणलात तरी चालेल. काय? अधर्म करण्यापेक्षा आणूच नका ना, अनितीने वागण्यापेक्षा नको ती कर्म, नको ते कार्य, देवाच्या नावात चोरांचा बाजार करण्यापेक्षा आणूच नका ना. स्तवन घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे, बरं का? आरती करतोय म्हणजे देवाची स्तुती करतोय आपण, देवाचं स्तवन करतोय आपण, ते देवाला आवडतंय, बरं का? पण तिथे सुद्धा किती गोंधळ होतोय बरं आपला. कडवा बदलायची वेळ आली का तुका गिलाचा टाइम आपला तोच, कारण पुढचा कडवाच माहित नसतो ना काय तो. पॅरेग्राफ बदलायची वेळ आली का, नाही का? आरत्यांच्यातला बाकी सगळं पाठ आहे आमचं, बाकी सगळ्यात पुढे आहेत आम्ही, पण देवाची स्तुती करण्यामध्ये, देवाचं स्तवन करण्यामध्ये आम्हाला नाही कळत काय करावं ते. तिथे आम्ही कमी पडतोय. देवाला तेच आवडत असते, बरं का? देव भावाचा भुकेला. सुगंधी अगरबत्ती आम्ही देवाच्या पुढ्यात लावावी, पण देव तेवढ्याचाच भुकेलेला नाही. तुपाचा दिवा आम्ही देवाच्या पुढे लावावा, पण देव तेवढ्याचाच भुकेलेला नाही. मोठमोठे चांगल्या प्रकारचे हार आम्ही देवाला अर्पण करावे, मोठमोठी चांगल्या प्रकारची फळं देवाला आम्ही अर्पण करावी, पण देव तेवढ्याचाच भुकेलेला नाही. ती फळं अर्पण करता करता आम्हाला पंचभूतात्मक देह देवाच्या चरणी अर्पण करता आला पाहिजे, असं म्हटलेलं आहे. आयुष्य ही रत्नपेटी माझी, भजन रत्ने घुमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदची करावी. पंचभूत हा पंचभूतात्मक देह तिथे देवाच्या चरणी अर्पण करता आला पाहिजे. 5 फळ देवाला अर्पण करता करता शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विषय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, प्राण पंचक, अंतःकरण पंचक देवाच्या ठिकाणी आम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. देवाच्या ठिकाणी आम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. ते केलं जनाबाईने, बहिणाबाईने, मुक्ताबाईने, कान्होपात्रेने केलं ते, बरं का? 9 वर्षाची आमची मुक्ताई, पण राहणं, वागणं, जगणं बघा ना कसं आहे, नाही का?
1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज आणि चांगदेव महाराजांना 9 वर्षाची मुक्ताई उपदेश करते, मार्गदर्शन करते, नाही का? कानोपात्रा जर पाहायला गेलं तर असं म्हणतात, कानोपात्रा म्हणजे उकिरड्यावर निघालेली तुळस. कारण कानोपात्रा ही श्यामला नावाच्या वेशीची मुलगी होती, बरं का? पण आवड कसली होती? भक्तीची आवड कसली होती? देवकार्याची. आणि देवकार्याची आवड असल्यामुळे, भक्तीची आवड असल्यामुळे, बरं का, ज्या ठिकाणी जन्माला आलंय ना त्या जागेचा, त्या वातावरणाचा आणि तिचा काही एक संबंध नव्हता, काहीही संबंध नव्हता. ते वातावरण तिला स्पर्शही करत नव्हतं. त्याला कारण काय? ती भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होती, ती भगवंताच्या पूजेमध्ये देव कार्यामध्ये रममाण झाली होती. म्हणून ज्या ठिकाणी ती जन्माला आलेली ना, ज्या वातावरणात ती जन्माला आलेली ना, तो कधी स्पर्शही तिला झाला नाही किंवा केला नाही त्या वातावरणाने स्पर्श केला. आम्ही कुठे जन्माला यावं या आमच्या हातात नाही ना, आहे का? कुठे जन्माला यावं हे आपल्या हातात होतं का? असतं तर कुठे जन्माला आलो असतो बरं? कुठे आलो असतो जन्माला आपण, नाही का? कुठे आलो असतो जन्माला? कुठे मागितला असता जन्म? कुठे? काय आवडतंय माणसाला? खूप परमार्थिक वातावरण असेल, आध्यात्मिक वातावरण असेल, भक्तिमय वातावरण असेल, अशा ठिकाणी मागितलं असतं का जन्म आपण? काय आवडतंय माणसाला? जास्त हिताचं आवडतंय की अनहिताचं आवडतंय? कसली आवड आहे माणसाला जास्त? नाही. आम्ही जन्माला कुठे यावं हे आमच्या हातात नाही आहे, पण ज्या ठिकाणी आम्ही जन्माला आलोय ना त्या ठिकाणी काय करावं, कसं जगावं, कसं वागावं हे आमच्या हातात आहे, बरोबर की नाही? कुठल्या घरात आम्ही जन्माला यावं हे आमच्या हातात नाही आहे, कुठल्या घरात आम्ही जावं हे आमच्या हातात नाही आहे, पण ज्या घरात आम्ही जातोय ना लक्ष्मीच्या रूपाने मापट ओलांडून राशीचं, नाही का, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? लोकांच्या, आपल्याच हातात आहे. आम्ही अखंड स्मरण ठेवलं पाहिजे. तो देव आमच्या अखंड घरामध्ये आहे. मूर्ती रूपाने जरी विसर्जन झालं ना तरी त्या देवाचं अस्तित्व आमच्या घरात आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे, बरं का? आता अतिशय साधं उदाहरण आहे बघा. देव जर घरी येणार असेल तर 15 दिवस काय महिनाभर आधीपासून आमची साफसफाई चालते, नाही? बरोबर आहे की नाही? जी भांडी वर्षभर कधी खाली निघत नाहीत ना मांडणीच्या, ती पण ह्या वेळेला निघतात, नाही का माऊली? ज्या कोपऱ्यामध्ये वर्षभर कधी झाडू गेली नाही ना कपाटाच्या पटीमध्ये, नाही का, तो कपाट पण हलवून इकडून तिकडे करून आणि त्या मागच्या बाजूचं सगळं घाण काढली जाते, सगळा कचरा काढला जातो, बरं का? बरं, एवढी सगळी धावपळ तिची बघितल्यानंतर, एवढी सगळी झाडलोट तिची बघितल्यानंतर, एवढी सगळी स्वच्छता तिची बघितल्यानंतर मग शेजारीने विचारते, काय चाललंय काय तुझं किती दिवसापासून? एवढी स्वच्छता कशासाठी? त्यावेळेला ती बोलते, माझ्या घरी देव येणार आहे ना, माझ्या घरी देव येणार आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे जर आमच्या घरी देव येणार आहे तर आमच्या घरात कचरा नको, बरोबर आहे की नाही? जर आमच्या घरी देव येणार आहे तर आमच्या घरात घाण नको, कचरा नको. मग संत म्हणतात, अरे 1.5 दिवसासाठी काय, 2.5 दिवसासाठी काय, 5 दिवसासाठी काय, नुसता मूर्ती रूपाने तुमच्या घरी देव येतोय तर घरात कचरा ठेवत नाहीत. मग ज्या घरात देव आहे, ज्या देहात देव आहे, ज्या शरीरामध्ये देव आहे, जो देव तुम्हा आम्हाला सांभाळतोय, ज्या घरामध्ये देव आहे ते घर किती स्वच्छ पाहिजे बरं? त्याच्यात मत्सराचा कचरा पाहिजे का? तिरस्काराचा कचरा पाहिजे का? वाईट विचाराचा कचरा पाहिजे का? देव येण्याच्या आधी आम्हाला तो कचरा काढता आला पाहिजे. अर्थात ते देवत्व, ते देवाचे विचार आमच्या अंतःकरणात येण्याच्या आधी पहिले तो कचरा काढला पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही डब्यामध्ये एकच कुठली तरी वस्तू राहते, बरोबर आहे की नाही?
संतांचे विचार जर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये जर साठवायचे आहेत ना, तर पूर्वीच्या विचारांचा आधी आम्ही त्याग केला पाहिजे. ज्या डब्यामध्ये गोडे तेल आहे, अर्धा भरलेला डबा असेल, जर त्याच डब्यामध्ये आम्हाला साखर ठेवायची असेल तर काय करावं लागेल? वरती साखर टाकून चालेल का? साखर काढून घेऊ, साखर संपली का मग गोडे तेल वापरू, असं चालेल का? पहिले तो डबा खाली रिकामा करावा लागणार आहे, घासावा पुसावा लागणार आहे, आणि मग काय होईल, त्याच्यामध्ये आम्ही दुसरी वस्तू काहीतरी ठेवू शकतो. बरं का? आम्हाला जर संतांचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये जर ठेवायचे आहेत ना, तर त्यासाठी आधी आम्ही अंतःकरणातला कचरा काढला पाहिजे. आधी आमच्या या घरातला कचरा आम्ही काढला पाहिजे. आमचा देह आम्ही स्वच्छ केला पाहिजे. अंतःकरणापासून आतून स्वच्छ केला पाहिजे, आतून स्वच्छ केला पाहिजे. बरं का? तर ठेवता येईल ना चांगलं काहीतरी. बरं का? तर काहीतरी चांगलं ठेवता येईल ना. एक साधू इतकी नाही, ते साधू नेहमी एका गावामध्ये माधुकरी मागायला जायचे, भिक्षा मागायला जायचे. नेहमीप्रमाणे जेव्हा एका घरी ते गेले ना, त्यावेळेला त्या बाईने साधूला नमस्कार केला आणि साधूला काय सांगितलं? महाराज म्हणे, मी भरपूर श्रवण करते, प्रवचन श्रवण करते, ऐकते, कीर्तन श्रवण करते, ऐकते, भजन श्रवण करते, ऐकते, ग्रंथ वाचन करते, पण माझ्या मनात, माझ्या अंतःकरणात, माझ्या आठवणीत काही राहतच नाही. आठवणीत काही राहत नाही, माझ्या मनात काही राहत नाही, माझ्या अंतःकरणात काही राहत नाही. जोपर्यंत ऐकतोय ना तोपर्यंत, एकदा ऐकून बाजूला झालो की किती आठवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही, किती आठवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही. बरं का? त्या साधूने त्या महिलेला त्या दिवशी काही उत्तर दिलं नाही, पण दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते साधू त्या ठिकाणी गेले ना, त्यावेळेला त्या बाईच्या घराजवळ जाण्याच्या आधी त्यांच्या हातातला कमंडलू त्यांनी बाजूला असलेल्या गटाराच्या पाण्यामध्ये बुडवला आणि मग त्या बाईच्या दारात गेले. आवाज दिला, ओम भवती भिक्षांदी, भिक्षा वाढा. भिक्षा घेऊन ज्या वेळेला ती माई माऊली आली आणि त्या कमंडलू ज्या वेळेला पुढे केला महाराजांनी, त्यावेळेला उग्र असा वास आला त्या कमंडलूतून. तेव्हा ती बाई बोलायला लागली, महाराज, हा कमंडलू मध्ये तुमच्या गटाराचं पाणी आहे, घाण पाणी आहे. मग म्हणे काय झालं? टाक ना त्याच्यामध्ये भिक्षा. नाही नाही म्हणे, ते पहिले स्वच्छ करावं लागेल, ते काढावं लागेल, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये भिक्षा घेता येईल. मग ते महाराज बोलले, मलाही माऊली तुला तेच सांगायचं आहे, तू बऱ्याच गोष्टी ऐकते, श्रवण करते, का लक्षात राहत नाही? जुनं काढल्याशिवाय नवीन घेता येत नाही ना. ह्या घरामध्ये दादांना जर नवीन फर्निचर आणायचं असेल तर पहिलं जुनं काढावं लागेल ना. जुनं तसंच ठेवून नवीन कसं आणता येईल बरं? सकाळी जर आम्हाला दूधवाला आला आणि दूधवाल्याने जर आवाज दिला, तर ते दूध घेण्यासाठी आम्ही जे पात्र नेतो ना, दुधाची भांडी घरातली वेगळी असतात. बरोबर का? रात्री रसा ओतून तशीच ती टोपशी घेऊन जातो, दे बाबा याच्यात दूध. घेतला तर सद्वस्तू जर टिकवून ठेवायची आहे तर त्यासाठी सत्पात्र पाहिजे, सत्पात्र पाहिजे. संतांचे विचार जर आम्हाला टिकवून ठेवायचे आहेत ना, तर हे पात्र सुद्धा तेवढं सत्पात्र पाहिजे, हे पात्र सुद्धा तेवढं स्वच्छ पाहिजे, नाही का? तेवढं स्वच्छ पाहिजे. आम्हाला जर संतांचं ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे, आम्हाला जर बदल घडला पाहिजे, बदल केला पाहिजे असं जर मनापासून वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? आमचं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे, आमचं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आम्ही आमचं मन स्वच्छ करत नाही ना, अंतःकरण स्वच्छ करत नाही ना, तोपर्यंत चांगले विचार आमच्याकडे येणार नाहीत, चांगले विचार येणार नाहीत. बाप्पा घरी येणार, गणपती बाप्पा मूर्ती रूपाने घरी येणार, म्हणून ह्या घरातला कचरा काढावा लागला, घर स्वच्छ करावं लागलं. तसं आमच्या घरामध्ये जर देवाचे विचार यावेत असं वाटत असेल, संतांचे विचार यावेत असं वाटत असेल, तर त्यासाठी आधी आम्ही या घरातला कचरा काढला पाहिजे, या देहातला कचरा काढला पाहिजे.
बरं का. आमचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे, आमचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ते कार्य श्री गणेशाच्या कृपेने होत असते. स्वच्छ निर्मळता, स्वच्छता, जीवन सुंदर करण्याचं काम श्री गणेश करत असतात, गणपती बाप्पा करत असतात. बरं का. म्हणून त्याची स्तुती करताना, त्याचं स्तवन करताना आम्ही म्हणतोय निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तो श्री गणेश, तो बाप्पा प्रत्येक कार्य आमचं निर्विघ्नपणे पार पडत असतो. म्हणून कार्य कुठलंही जरी असलं तरी पहिली वंदना, पहिली प्रार्थना, पहिलं पूजन आम्ही कोणाचं करतोय? गणपतीचं करतोय. का गणपतीचं पूजन करतोय? त्या बाप्पाचं, त्या श्री गणेशाचं पूजन आम्ही का करतोय? तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तो भगवंत, तो देव, तो श्री गणेश आम्हाला सामर्थ्य देत असतो. मग आम्ही सुद्धा प्रत्येक कार्य करताना जर देवाचं स्मरण करून जर कार्य केलं, भले संसार जरी असला ना तरी तो परमार्थ घडतो. समजतंय ना? भोजन करताना जर आम्ही दोन्ही हात जोडून देवाला प्रार्थना करून श्लोक बोलून जर आम्ही तो भोजन करत असू ना, तर भोजन नाही, तो प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, महाप्रसाद आहे. बरं का. ज्या वेळेला आम्ही हाताने नको ते करत असतो त्यावेळेला ते हात शोभून दिसत नाही, पण ज्या वेळेला भजनामध्ये आम्ही वाजवत असतोय ना टाळ्या, त्यावेळेला ते हात शोभून दिसत असतात. आमचे पाय तेव्हा शोभून दिसतात ज्या वेळेला चालता चालता आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडतंय, त्या श्री गणेशाचं नामस्मरण घडतंय ना, त्यावेळेला ते चालणं सुद्धा आमचं वारी होत असते, पायी दिंडी होत असते. आमचे हात तेव्हा शोभून दिसतात, दुसऱ्याचं ओरबडून घेताना नाही, दुसऱ्याला देताना, दान करताना हात आमचे शोभून दिसत असतात. देताना आमचे हात शोभून दिसत असतात, घेताना नाही, घेताना नाही. आमच्या सर्वांगाने जर परमार्थ घडावा, आमच्या सर्वांगाने जर देवाचं कार्य घडावं असं वाटत असेल ना, तर प्रत्येक कार्य करताना आम्हाला सर्वप्रथम त्या गणेशाचं स्मरण ठेवता आलं पाहिजे, त्या गणेशाचं स्मरण करता आलं पाहिजे. बरं का. आणि म्हणून एकीकडे त्या गणेशाची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते तिन्ही देवाचे जन्मस्थान. तिन्ही देवाचं जन्मस्थान म्हणजे तो श्री गणेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय, सृष्टीची संपूर्ण उत्पत्ती केली ब्रह्मदेवाने, प्रतिपालन करण्याचं काम करतय, संहार करण्याचं काम करतय. महेश, विष्णू भगवान त्यांची ओळख करून देत असताना पुढे म्हटलेले, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशो जाणीला. असे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन, जो आमच्या घरामध्ये मूर्ती रूपाने विराजमान आहे, तो हा गजानन. तो हा गजानन मायबाप, सगळ्या जगाचा मायबाप आहे. तो सगळ्या जगाचा मायबाप आहे. बरं का. दुसरा आम्हाला दाखवला महादेव आणि पार्वती. बरं का. भगवान शंकर नाही का, महादेव आणि पार्वती यांचा मुलगा दाखवलेला आहे तो. बरं का. त्यांचा मुलगा दाखवलेला आहे. अर्थात तिथे सुद्धा एक शिवमहापुराणामध्ये कथा आलेली आहे. शिवमहापुराणात एक कथा आलेली आहे. बरं का. काय कथा आलेली आहे? तर महादेवाचा आणि पार्वतीची दोन मुलं तिथं म्हटलेलं आहे. बरं का. महादेवाचं कार्तिक आणि पार्वती मातेचं त्या ठिकाणी श्री गणेश म्हटलेलं आहे. बरं का. कार्तिक आणि श्री गणेश. आता ही मुलं ज्या वेळेला दोन्ही होती त्यावेळेला एक असं सांगण्यात आलं की लग्न करायचं आहे. कार्तिकीचं करायचं का गणेशाचं करायचं?
एक शिव महापुराणात ती कथा आलेली आहे बरं का. कार्तिकाचा आधी करायचा की श्री गणेशाचा आधी करायचा, गणपतीचा आधी करायचा. मग त्याच्यामध्ये महादेवाने काय सांगितलं माहितीये का, जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा पहिली पूर्ण करेल, पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा जो कोणी पूर्ण करेल त्याचं लग्न पहिले लावून देऊ आपण. एवढं ऐकल्याबरोबर कार्तिकेय जे आहेत ना ते प्रदक्षिणा करायला धावतच निघाले बरं का. श्री गणेशाने त्याच ठिकाणी नमस्कार केला आणि आदिशक्ती महामाया पार्वती माता आणि सर्वेश्वर असलेले महादेव बरं का, या दोन्ही आई वडिलांना 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. किती? 7 प्रदक्षिणा. आणि मग त्या ठिकाणी त्याचं लग्न लावून दिलं श्री गणेशाचं गणपतीचं. कार्तिकेय आहे, फिरतोय, प्रदक्षिणा मारतोय. काही वेळाने कार्तिकेयला रस्त्यातच कळलं की गणपतीचं लग्न झालं. अरे म्हणे असं कसं काय झालं, माझ्या पुढे तर निघाला नाही, तो माझ्या पुढे तर गेला नाही, माझी अजून प्रदक्षिणा पूर्ण पण झाली नाही, त्याची कशी झाली? त्या वेळेला त्या ठिकाणी अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे, अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे की आई वडिलांना एक प्रदक्षिणा जर मारली, आई वडिलांना एक प्रदक्षिणा जर मारली तर पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचं भाग्य प्राप्त होत आहे. पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याचं भाग्य प्राप्त होत आहे. असं बरंच काही शिकण्यासारखं आहे. कथा आपण ऐकल्या पाहिजेत नाही का, पण त्या कथा ऐकता ऐकता आपल्या व्यथा गेल्या पाहिजेत ना, नाही का. कथा ऐकता ऐकता व्यथा गेल्या पाहिजेत की नाही. आपल्या अजून जर व्यथा वाढत असतील तर कथा ऐकाव्याच नाहीत ना, नाही का. अजून जर व्यथा आपल्या वाढत असतील तर कथा कशाला ऐकायच्या. मग त्या कथा ऐकून व्यथा गेल्या पाहिजेत आपल्या. आणि म्हणून मग आम्हाला त्या श्री गणेशाकडे पाहून निरीक्षण करता आलं पाहिजे. तो गणपती कसा आहे, तो बाप्पा कसा आहे. आम्ही जी आरती करतोय ना, आरती बोलतोय ना, ती आरती बोलता बोलता त्या देवाचं निरीक्षण आम्हाला करता आलं पाहिजे. आम्ही किती चुकतोय त्या आरतीमध्ये, किती किती काय काय चुक्या करतोय ते आम्हालाच कळत नाही. आम्हाला काय कळणार आहे बरं का. तो देव सर्वांवर कृपा करतो, तो देव सर्वांना सांभाळतोय. देवाचं कार्य करणाऱ्याला जो देव सांभाळतोय ना, देवाचं नामस्मरण करणाऱ्याला, देवपूजा करणाऱ्याला जो देव सांभाळतोय ना, देव नाही आहे म्हणणाऱ्याला सुद्धा तोच देव सांभाळतो बरं का. फक्त एकीकडे जाणीव आहे, एकीकडे जाणीव नाही आहे, एकीकडे नेणीव आहे. देवाचं कार्य आम्ही केलं पाहिजे, देवाची पूजा आम्ही केली पाहिजे. देवाच्या पूजेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे काही कमतरता ठेवली नाही पाहिजे. पण आम्ही एक सहज पूजा करता करता विचार केला पाहिजे. आम्ही सहज ते देवाचं कार्य करता करता विचार केला पाहिजे की अरे देवाला जी आम्ही भांडी वापरतोय पूजेसाठी, कळतंय ना, पोहे खाण्याची डिश वेगळी असते ना, आणि देवासाठी आपण ती वापरतोय डिश, तिला काय म्हणतात बरं? ताम्हण. ताम्हण म्हणतात ना. ती ताम्हण जर दिसली ना कुठे पडलेली तर लगेच आपण बोलतो अरे देवाची भांडी आहेत. पाय नाही लागला पाहिजे त्याला. देवाची भांडी आहेत ती उचलून ठेवा, अशी टाकायची नसतात, अशी कुठेही पाडून ठेवायची नसतात. देवाची भांडी आहेत. आम्ही जगता वागता एवढा तरी विचार केला पाहिजे की अरे भांडी जर देवाची होऊ शकतात, आम्ही तर माणूस आहेत, का देवाचं होऊ शकत नाही? आम्ही होऊ शकतो ना. भांडी जर देवाची होऊ शकतात, देवाच्या कार्यासाठी वापरलेली भांडी जर देवाची होऊ शकतात, तर आम्ही माणूस आहोत. आम्ही जर देवाच्या कार्यासाठी वापरलं गेलो तर का देवाची होऊ शकत नाहीत? आम्ही फुलं अनेक असतात झाडावर, पण सगळीच फुलं देवाच्या चरणी येतात का? सगळीच फुलं हारासाठी वापरली जातात का? सगळीच फुलं देवापर्यंत पोहोचतात का? देवाच्या गळ्यातल्या हारामध्ये येतात का? नाही ना. फुलं अनेक असतात, हो नाही का.
गजऱ्यात जी जातात ना त्याच्यावर किती जणांच्या नजरा लागतात बरं. गजऱ्याचा विषय चाललाय आपला. आणि असा गजरा जर समजा एखादा पडला रस्त्याला, लोक काय दर्शन घेतात का त्याचा? तुडवून जातात ना, तुडवून जातात की नाही? असे कितीतरी फुलं अशी चिंगडली जातात पायाखाली, तुडवून जातात. अशी काही फुलं अंतिम संस्कारासाठी वापरली जातात बघा. विचार केला जातो का तिथे बाबा पाय देऊ नका म्हणून? 100 लोक त्याच्यावर पाय देऊन जातात की नाही? पण देवाच्या चरणी येणारं फूल, देवाला वाहिलेलं फूल, दादांनी इतर ठिकाणी कुठे डेकोरेशनला वापरलं असेल ना, ती उद्या तुम्हाला कुठेही पाहायला मिळतील. पण देवाचे हार जे आहेत ना ते निर्माल्य म्हणूनच त्याची व्यवस्था केली जाते. देवाच्या चरणी जे आम्ही वाहतोय ना, देवासाठी जे आम्ही अर्पण करतोय ना, ते निर्माल्य म्हणूनच त्याची व्यवस्था केली जाते. अरे मग एक विचार करा ना, देवापर्यंत पोहोचलेल्या फुलाला जर पुनर्जन्म नाही, देवाला अर्पण केलेल्या फुलाची जर एवढी चांगली व्यवस्था केली जाते, हा देह जर आम्ही देवासाठी अर्पण केला तर याची व्यवस्था होणार नाही का? पण खरं सांगा, मनापासून अंतःकरणापासून माणसाला देवाची आवड आहे का गावाची आवड आहे? देवाची का जेवाची? माणूस बरच काही करतोय देवासाठी का जेवासाठी? म्हणून तर 6 दिवस कीर्तनाला गर्दी नसते, पण 7व्या दिवशी ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये एकच नाही का, बाई देवाचा प्रसाद आहे खाल्ला पाहिजे. मग 6 दिवस काय होता? देवाचा नव्हता, जेवाचा होता ते, नाही का? आम्हाला आवड कसली आहे? कसली आवड आहे आम्हाला? गणपतीची कृपा तेव्हा होईल ज्या वेळेला आम्ही त्या देवाला सुगंधी अगरबत्ती ओवाळता ओवाळता प्रार्थना करू, देवा ज्या पद्धतीने ही अगरबत्ती स्वतः जळून आम्हाला सुगंध देते ना, तसा आमच्या कर्माचा सुगंध आजूबाजूला पसरला पाहिजे, समाजामध्ये पसरला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही त्या गणपतीच्या पुढे, देवाच्या पुढे ज्या वेळेला आम्ही दीप प्रज्वलन करतो ना, त्या वेळेला त्या देवाला प्रार्थना करता आली पाहिजे, देवा हा दिवा जसा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय ना, तसा कर्माचा प्रकाश आमचा सर्वत्र पसरला पाहिजे. देवाचं आगमन झाल्यानंतर काय ऊर्जा निर्माण होते ना घरामध्ये, वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. मंदिराचं रूप त्या घराला आलेलं असतंय, मंदिरामध्ये रूपांतर झालेलं असतंय त्या घराचं. ही ऊर्जा अशीच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना, उद्या जरी मूर्तीचं विस्मरण झालं तरी आमच्या घरात गणपतीचं अस्तित्व आहे हे विसरता कामा नये. आमच्या घरात त्या बाप्पाचं अस्तित्व आहे, आमच्या घरात तो बाप्पा आम्हाला सांभाळतोय हे विसरता कामा नये. सांगायची वेळ येणार नाही, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. आम्हाला बेंबीच्या देठापर्यंत ओरडावं लागतंय का? तर आम्ही 5-5, 7-7 दिवस गणपती ठेवतो, पण पत्ताच नाही आरतीचा. कारण ह्यो कुठं गुंतलेला असतो? पत्त्यामध्ये गुंतलेला असतो ना. धर्म कार्य पुढे करतोय आम्ही, पण अधर्म करतोय आमच्याकडून आम्हाला कळत नाही. आम्ही देव कार्य पुढे करतोय, पण देवाच्या नावात चोरांचा बाजार करतोय हे आम्हाला कळत नाही. देवाला काय आवडतंय? देव भावाचा भुकेला. देवाला स्तवन आवडतंय, देवाची स्तुती केलेली देवाला आवडते बरं का. देवाची स्तुती केलेली, देवाचं स्तवन केलेलं देवाला आवडतंय. ते स्तवन आपल्याकडून